आम्ही आज त्यांना म्हणजे शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही. ठाकरे विरुद्ध शिंदेंच्या वादात सुप्रीम कोर्टातील सुनावणीत न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या या दोन प्रश्नांची सध्या मोठी चर्चा होते. एकनाथ शिंदेंसह ठाकरेंच्या आमदारांनी केलेल्या बंडानंतर सुरू झालेला कोर्टातील संघर्ष आता निर्णायक वळणावर येऊन पोहोचलाय. कपिल सिब्बल यांनी दीर्घकाळ केलेला युक्तिवाद बुधवारी संपला आणि ॲडव्होकेट देवदत्त कामत यांनी ठाकरेंतर्फे अपात्रतेच्या मुद्द्यावर युक्तिवाद सुरू केलाय. याच युक्तिवादात अपात्रतेबाबत कोर्टाचा अंतिम निकाल हा पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊ शकतो, याबाबत कोर्टाने आधीच मत व्यक्त केल्याचं कामत यांनी सांगितलंय. न्यायमूर्तींनी ठाकरेंच्या बाजूने निकाल दिला तर अध्यक्षांनी दिलेला निर्णय रद्द होऊ शकतो, असाही युक्तिवाद त्यांनी केला. त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी आम्ही आज त्यांना म्हणजे शिंदेंना अपात्र घोषित करू शकतो का? आम्ही अध्यक्षांची भूमिका घेऊन त्यांना अपात्र ठरवू शकतो का? असा प्रश्न ठाकरेंचे वकील कामत यांना विचारला. त्यावर जर अध्यक्षांचा आदेश पक्षपाती असेल तर ते ट्रिब्युनल अर्थात न्यायाधिकरण आहे आणि जर न्यायाधिकरणाने पक्षपाती काम केलं असेल तर न्यायमूर्ती न्यायिक पुनर्विलोकनाद्वारे ती दुरुस्ती करू शकतात, असा दावा कामत यांनी केला. कामत यांच्या याच युक्तिवादावर न्यायाधीश बागची यांनी मोठं विधान केलंय. अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर आम्ही ती रद्द करू शकतो, यात आम्हाला शंका नाही. पण आम्ही त्यांना अपात्र घोषित करू शकतो का? अध्यक्षांकडे अर्धन्यायिक अधिकार असतात, त्याचा वापर त्यांनी केलेला आहे. मात्र त्यांनी कायद्याचा भंग करणारा आदेश दिला असेल तर तो रद्द करण्यास आम्हाला संकोच वाटणार नाही, असंही न्यायाधीशांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. यानंतर देवदत्त कामत यांनी युक्तिवाद पुन्हा सुरू केला आणि जर अपात्रतेबाबत घेतलेला निर्णय चुकीचा होता हे कोर्टात सिद्ध झालं तर त्याचा चिन्हाच्या वादावर निश्चितच परिणाम होईल, असाही युक्तिवाद त्यांनी केला. दरम्यान न्यायमूर्ती बागची यांनी आणखी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करता आपण शिक्षा रद्द करू शकतो, पण आपण शिक्षा ठोठावू शकतो का? निर्णय घेण्यासाठी आपण हे प्रकरण संबंधित प्राधिकरणाकडे परत पाठवू शकतो. शिंदे यांच्याकडे विधिमंडळातील बहुमत होतं, याबद्दल वाद नाही, पण विधिमंडळात बहुमत प्राप्त केलं तेव्हा ते पक्षात कायम राहिले होते का? हा मुख्य प्रश्न आहे, असं निरीक्षण न्यायमूर्ती बागची यांनी नोंदवलंय. अर्थातच आधी अपात्रतेबाबत निर्णय घ्यावा लागेल असे संकेतच न्यायाधीशांनी या निमित्ताने दिलेत का, अशी ही चर्चा सुरू झाली आहे. या सुनावणीला शिंदे आणि ठाकरेंचे नेते उपस्थित होते. त्यांनी बाहेर आल्यानंतर न्यायाधीशांच्या या प्रश्नांबद्दल काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहूया. जनतेच्या न्यायालयाने बहुमत कोणाला दिलं, कोणाचे जास्त आमदार निवडून आले तर ते एकनाथ शिंदेचे. म्हणजे जनतेच्या न्यायालयाने आम्हाला कौल दिला. शिवसेना म्हणून आम्ही आहोत, धनुष्यबाण म्हणून पण आम्ही आहोत. आम्ही जनतेच्या न्यायालयात पण आमची शिवसेना, आमचा पक्ष आणि आमचे नेते एकनाथ शिंदे, आणि कोर्टात पण उद्यापासून ज्यावेळी आमची भूमिका आम्ही मांडू त्याच्यातून पण नक्कीच हे सिद्ध होणार आहे की शिवसेना म्हणजे आम्ही आणि धनुष्यबाण म्हणजेच आम्ही. बागचींकडनं प्रश्न विचारला गेला की आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का? आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार आम्हाला आहे का, किंवा आम्ही आमदारांना अपात्र करू शकतो का? अशा पद्धतीचा प्रश्न देवदत्त कामत यांना विचारला गेला बागचींकडनं. नाही, बागचींकडून ऑनरेबल जज साहेबांनी हा प्रश्न या कॉन्टेस्ट मध्ये विचारला की त्यांनी त्याच्या अगोदर असं म्हणाले की आता याचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, विधानसभेचं टाइम लिमिट तर संपलेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही ना डिस्क्वालिफाईड कोणाला अपात्र करू शकत ना आम्ही कोणाला काही काढू शकत. त्याच्यामुळे आता जरी उद्या काही निर्णय वेगळा द्यायचा झाला तरी तो निर्णय त्याचं अंमलबजावणी पण नाही आणि त्याचं काही महत्व पण नसणार. त्या भूमिकेतून त्यांनी तो प्रश्न विचारला होता, बाकी त्याला दुसरी कोणतीही भूमिका नव्हती. एक वेगळा पहिली गोष्ट अपात्र करता येतं, म्हणजे करता येतच. त्यांनी तेच सांगितलं की थोडस माननीय बागची साहेबांनी असं विचारलं होतं माननीय न्यायमूर्ती की आता ती जरा तो काय केव्हाचा झाला आता की त्याला आता गोठवड्यामध्ये काय असेल, तर त्यांनी मग सगळी उदाहरणं दिली देवदत्त कामतांनी आणि असं सांगितलं की यापूर्वी असे अनेक निर्णय झालेले आहेत की प्रत्यक्षात म्हणजे बोमईच्या काळामध्ये तो ती केस आहे बोमई, तिथं कितीतरी विलंबाने ती डिस्क्वालिफिकेशन झालेलं आहे. तर इथं पहिली गोष्ट डिस्क्वालिफिकेशन कोणी करायला पाहिजे होतं, तर ते स्पीकरनी करायला हवं होतं, ते केलं नाही.
आणि त्याच्या उलट जे काय पुढच्या प्रक्रिया आहेत त्या उलट्या सुलट्या आहेत सगळ्या. हे सगळं त्यांना आज स्पष्टपणे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला कपिल सिब्बल यांचा जो वाटला तो सातत्याने जे येतोय पॉलिटिकल पार्टी आणि लेजिस्लेटिव्ह पार्टी, त्यातला त्यांनी असं एक चांगला एक म्हटलं पॉलिटिकल लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लाईफ काय, तर त्याला 5 वर्षाचं त्याचं लाईफ आहे ना लेजिस्लेटिव्ह पार्टीचं. तुम्ही पक्ष निवडून आला तेवढून लेजिस्लेटिव्ह पार्टी, उद्या तुमचा शून्य आला तर लेजिस्लेटिव्ह पार्टी कुठे असेल मग पक्ष म्हणजे पक्ष नसेल का? तर पॉलिटिकल पार्टी कायम असते, लेजिस्लेटिव्ह पार्टी मर्यादित असते. हा एक अतिशय चांगला मुद्दा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. पुन्हा पुन्हा उद्या युक्तिवाद होईल आणि अजून किती वेळ युक्तिवाद चालेल साधारणतः? कोर्टाकडनं हा प्रश्न विचारला गेला की आम्ही आज आम्ही अपात्र ठरवू. आमदारांना करू शकतो का, अशा आशयाचा प्रश्न सांगितलं की त्यांनी आता की करू शकतो, ज्याला आपण म्हणूया की त्या काळामध्ये ते अपात्र झाले असं त्याला आपण इंटरव्ह्यूला म्हणून समजून घेणं म्हणतो ना आपण, समजा ते झाले असं आहे, असा अधिकार न्यायालयाला आहे. हेच माननीय देवदत्त कामत शेवटच्या ज्या अर्ध्या तासामध्ये सातत्याने सांगत होते, यांना डिस्क्वालिफाय करता येतं. काय जरी झालं तर डिस्क्वालिफाय झालं तर पुढचा सगळे जे प्रश्न आहेत त्याचे सगळ्याचं निराकरण होतं. ठाकरेंतर्फे कामत यांचा युक्तिवाद गुरुवारी संपणार आहे. त्यानंतर शिंदे गटाचा युक्तिवाद सुरू होईल. त्यामुळे ठाकरेंनी मांडलेले मुद्दे शिंदेतर्फे कशा प्रकारे खोडले जातात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकूणच या खटल्याच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतंय, निकाल काय लागू शकतो याबद्दल तुमचं मत काय ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.